नमस्कार मंडळी. चला तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीच्या कापण्या बनवलेल्या आहेत. ह्या अगदी दातं नसलेली माणसंसुद्धा आरामात खाऊ शकतात. एकदम खुसखुशीत आणि खरंच तोंडात जिभेवर ठेवता विरघळणाऱ्या ह्या कापण्या बनवायला अगदी सोप्या आहेत. तुम्ही जरी नवख्या असाल, पहिल्यांदाच बनवत असाल तरी सहज तुम्ही ह्या कापण्या बनवू शकता न चुकता. तर ह्या कापण्या बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण कोणती ट्रिक्स किंवा टिप्स वापरणार आहोत ह्यासुद्धा तुम्ही जरूर पहा. त्याचबरोबर तुम्हाला एक निवेदन आहे, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण पाहूया. तर इथे सर्वात पहिले आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला बाकीची तयारी करेपर्यंत थंड होईल. तर 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. जेवढा गूळ तेवढंच पाणी घ्यायचं. म्हणजे तुम्ही आता पिठाचं प्रमाण जसं वाढवाल तसं तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल. तर आता इथे गूळ आपण 1 वाटी घेतला, यासाठी पीठ किती घेणार आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. पण सर्वात पहिले इथे गूळ आपण पूर्ण वितळून घेतला आणि गूळ वितळल्यानंतर पसरट ताटामध्ये हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. इथे गुळाचं पाणी गाळून घेतलं, त्यामधला कचरासुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यामुळे गुळाचं पाणी कधीही गाळूनच घ्यायचं. आता हे गुळाचं पाणी आपण थंड व्हायला ठेवूया. पसरट ताटामध्ये अगदी 5 मिनिटात पाणी थंड होतं. तोपर्यंत आपण इथे लागणारं साहित्य घेऊया. तर इथे आपल्याला सर्वात पहिले लागणार आहे गव्हाचं पीठ. तर 1.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी बाजरीचं पीठ लागणार आहे. याऐवजी तुम्ही इथे बेसन पीठसुद्धा यूज करू शकता. पण बेसन पिठाच्या खुसखुशीत बनत नाहीत, थोड्याशा कडक बनतात. त्यामुळे बाजरीच्या पिठाच्या खरंच आणि चवीलासुद्धा आणि पारंपरिक पदार्थ आहे, तो पारंपरिक पद्धतीनेच बनवला गेला पाहिजे आणि तो बाजरीचं पीठ घालूनच बनवला जातो. त्यानंतर खायचा सोडा घातला यामध्ये चिमूटभर, त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर आणि आवडीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 चमचे मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे न वितळवता. तर आता हे चांगलं गरम केलेलं आहे तूप आणि हे गरम तूप या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे. पिठामध्ये तूप घालून आपल्याला हे चांगलं पीठ चोळून घ्यायचं आहे. जोपर्यंत हातात मूठ बांधल्यानंतर घट्ट पिठाचा गोळा तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या तुपामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ह्या कापण्या बनवल्यास एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवता विरघळतात. तर इथे पाहू शकता, हातामध्ये पीठ धरलं की छान असा त्याचा लाडू तयार होत आहे. तर आपलं पीठ परफेक्ट असं तूप याला झालेलं आहे. आता हे सर्व तयारी झाली की त्यानंतर आपलं गुळाचं पाणीसुद्धा छान थंड झालेलं आहे. आता थोडं थोडं गुळाचं पाणी घालून आपल्याला हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पिठाचं आणि गुळाच्या पाण्याचं प्रमाण अगदी सेम आहे. तर 2.5 वाटी पिठासाठी आपल्याला 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पीठ आपण इथे घेतलेलं आहे. परफेक्ट प्रमाण आहे. याच पद्धतीने तुम्हाला पुढे पीठ वाढवल्यानंतर गूळसुद्धा वाढवायचा आहे. आणि आता इथे पाहू शकता, सगळं गुळाचं पाणी आपण यामध्ये घालून घेतलंय. पण पिठामध्ये भरपूर प्रमाणात ओलावा आहे, त्यामुळे अजिबात कमी पडत नाही आणि एखादे 2 चमचे कमी पडल्यास, आता पहा एवढं आपलं वल्ल गुळाच्या पाण्यानेच झालंय. पण आणखीन थोडंसं पातळ करायचं आहे, त्यासाठी 2 ते 3 चमचे आपण नॉर्मल पाण्याने हात लावून हे पीठ चांगलं चोळून घेणार आहोत. तर इथे 2 चमचे पाणी आपण नॉर्मल पाणी घेतलं होतं आणि त्यापासून छान असं मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे. आता पिठाला रेस्ट व्हायला ठेवायचं नाही. इथे तेल गरम व्हायला ठेवलं आणि लगेच इकडे खसखस घेतलेली आहे आणि आपल्याला लागणारं साहित्य. त्यानंतर आपल्याला लगेच एक उंडा तोडून घ्यायचा आहे. या पिठाला तुम्ही थंड व्हायला ठेवलं किंवा भिजायला ठेवलं तर ते पीठ जे आहे ते थोडंसं सुक्कं पडतं आणि मग लाटायला चिरा जातात. त्यामुळे होता होईल तेवढं गरम आहे तोपर्यंतच हे पीठ फास्टमध्ये लाटून घ्यायचं आहे. तर आता इथं उंडा चांगला हातावरती मळून घेतला. त्यानंतर उंड्याला खाली लावून तेल लावून आपल्याला लाटायचं आहे. कापण्या करत असताना पिठाचा अजिबात वापर करायचा नाही. तेलाची सुद्धा गरज पडत नाही, पण थोडंसं तेल लावलं म्हणजे मग खाली चिटकत नाही. तर आपण त्यामध्ये तूप घातलेलं असल्यामुळे तेलसुद्धा लावायची गरज पडत नाही आणि पोळीसुद्धा लाटायला तुम्ही पाहू शकता, अगदी सहज लाटता येते. आता यामध्ये गुळाचं पाणी, बाजरीचं पीठ असल्यामुळे थोड्याशा कडाला चिरा जातात.
पण एकसारखी आपल्याला इथे पोळी लाटायची आहे, कुठे जाड पातळ करायची नाही. एकसारखी पोळी लाटून झाली की त्यावरती खसखस पेरून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पाहतात अशा प्रकारे आपल्याला खसखस पेरून यावरती पुन्हा लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे एकसारखं, जेणेकरून खसखस आतपर्यंत जाते आणि मग तेलामध्ये खसखस सुटणार नाही. दोन्ही कडूनही सेमच पद्धतीने आपल्याला खसखस लावून लाटून घ्यायचं आहे. तर आता आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित खसखस लावून लाटून घेतलेलं आहे. आता याच्या कडा चिरटलेल्या आहेत, त्या कडा आपल्याला काढून टाकायच्या आहे. म्हणजे आपल्या कापण्यांना छान असा आकार येतो. तुम्ही ह्या कडा कट केल्या नाही तरी देखील चालेल. आता ह्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या साईजच्या इथे कापण्या पाडून घ्यायच्या आहे. मी इथे 1 इंचाच्या आकाराच्या कापण्या पाडत आहे. तुम्हाला मोठी किंवा यापेक्षा छोटी साईज करायची असली तरी देखील तुम्ही करू शकता. आणि आता आपण इथे सर्व कापण्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत. तर कट करून घेतलेल्या कापण्या, आता तेल देखील आपलं छान गरम झालेलं आहे. तर आता इथे आपलं तेल अगोदरच गरम व्हायला ठेवल्यामुळे तेल गरम झालं. आता ह्या कट केलेल्या कापण्या यामध्ये घालायच्या आणि छान खमंग अशा तळून घ्यायच्या आहे, चांगला बदामी कलर येईपर्यंत. तळताना गडबड करायची नाही. सुरुवातीला थोडंसं हाय ठेवायचं गॅस, नंतर मीडियम करायचा आणि मस्त आतपर्यंत तळतील अशा मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहे. नाहीतर तुम्ही मोठ्या गॅसवरती फक्त त्या वरतूनच त्यांचा कलर बदलेल, आतमध्ये तळल्या जाणार नाहीत. त्यामुळे आतपर्यंत तळण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आतपर्यंत छान अशा कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर इथे पाहू शकता सुरेख असा कलर आलेला आहे आणि गच्च आपल्या कापण्या फुगलेल्या आहेत. तर आता इथे एक हे काढून दाखवते तुम्हाला. तर छान अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. याच पद्धतीने मी सर्व कापण्या ज्या आहेत ते तयार करून घेणार आहे. आणि खसखससुद्धा पाहू शकता आपल्या कापण्यांची निघलेली नाही. त्यामुळे लाटताना खसखस लावल्यानंतर भरपूर लाटून घ्यायचं. आणि इथे सर्व कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आता ही खुसखुशीत कापणी बनवण्यासाठी तुम्ही तर पाहिलं किती सोपं होतं. तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि बनवल्यानंतर तुमच्या कापण्या कशा झाल्या मला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. तर अगदी हातावरती सहज तुम्ही याला म्हणजे चुरगळून पाहू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.